नमस्कार. BMS सेकंड इयर रोगनिदान एवं विकृती विज्ञान याच्या पेपर 1मधील आज आपण असे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत जे तुम्ही स्टडी करताना स्किप नाही केले पाहिजे किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. आज जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टॉपिक्स सांगणार आहे किंवा क्वेश्चन्स सांगणार आहे ते तुम्ही केलेच पाहिजे. पण कोणी अशा उद्देशाने हा व्हिडिओ बघू नका की जे मी आज तुम्हाला सांगणार आहे तेच एक पेपर आहे किंवा तसाच पेपर येणार आहे किंवा हाच सेम असा पेपर येणार आहे. तर असं कोणी समजू नका. फक्त ते तुम्हाला सपोर्ट म्हणून किंवा ते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जे तुम्ही चुकून तुमचा अभ्यास करताना स्किप करू नये म्हणून हा मी व्हिडिओ आज बनवत आहे. तर हा व्हिडिओ बनवत असताना मला मागील काही वर्षांचे प्रिवियस इयर MUHSचे क्वेश्चन पेपर, तसंच मागील वर्षाचा MUHSचा पेपर, त्यानंतर आपली NCISMची जी सिलेबस कॉपी आहे त्यामध्ये जे मार्कांचं वेटेज दिलेलं आहे किंवा खाली तुम्ही पाहू शकता की तिथे सेपरेट क्वेश्चन वाईज वेटेज दिलेलं आहे किंवा समजा मस्ट टू नो, डिझायर टू नो, हे टॉपिक ह्याचं सर्व ॲनालिसिस करून मी काही क्वेश्चन्स तयार केलेले आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत रसशास्त्र पेपर 1च्या दृष्टीने. तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पाहूयात रोगनिदान पेपर 1. त्यामध्ये सुरुवातीला शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. तर पहिला क्वेश्चन तुम्हाला SAQ रोगनिदानावर विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये त्याची पॅथोफिजिओलॉजी आणि क्लिनिकल डायग्नोसिसचे पॉईंट व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर परीक्षा. आता परीक्षा हा असा पॉईंट आहे जो तुम्हाला SAQ आणि LAQ जर तुम्ही तो व्यवस्थित केला तर तुम्हाला तो SAQ आणि LAQ दोन्हीमध्ये फायदेशीर ठरणार आहे. त्यामध्ये काय काय करायचं तर त्याची व्याख्या, परीक्षेचे प्रकार, जर तुम्हाला प्रकार नीट लक्षात राहत नसतील तर फ्लो चार्टमध्ये किंवा ट्री डायग्राममध्ये त्याचे प्रकार लक्षात ठेवा. त्यानंतर परीक्षेचे महत्त्व किंवा मग रोग आणि रोगी परीक्षा व्यवस्थित स्टडी करा. LAQमध्ये देखील त्याला जास्त वेटेज आहे. त्यानंतर स्रोतदृष्टी. आता स्रोतदृष्टीमध्ये पहिलं तर तुम्ही सामान्य स्रोतदृष्टीची लक्षणे आणि कारणे लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर जर तुमचे सर्व स्रोतसाचे तुम्ही मागील वर्षामध्ये जर श्लोक पाठ केले असतील तर तुम्हाला खूप फायदा ठरेल. जर श्लोक पाठ नसतील तर तुम्ही त्याची लक्षणं एक मराठीमध्ये लक्षात ठेवा. सर्व स्रोतसांची दृष्टीचे लक्षणं व कर्म इम्पॉर्टंट आहेत. कारण मी असं नाही तुम्हाला सांगू शकत की हा स्रोतस फक्त इम्पॉर्टंट आहे, कारण एक्झामला काय येईल हे मी जास्त प्रेडिक्ट नाही करू शकत. कारण 11 स्रोतस आहेत, त्यामध्ये NCISMनुसार कोणतेही विचारले जाऊ शकतात. त्यामुळे इथे तुम्हाला सर्व स्रोतस गरजेचे आहे. त्यानंतर स्थान संश्रय आणि पूर्वरूप यांच्या संबंधामध्ये किंवा पूर्वरूपावर तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो SAQ कन्फर्म. त्यामध्ये व्याख्यान, प्रकार आणि महत्त्व. त्यानंतर दोषगती व रोगमार्ग. यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे तर जे त्रिविध दोषगती आहेत मेन त्या इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर दोषगतीचे इतर प्रकार, सोबतच दोषांचे शाखातून कोष्टात जाणे आणि कोष्टातून शाखात येणे ह्याचे जे 2 श्लोक आहेत ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर SAQ संप्राप्ती किंवा रूपवर सेपरेट विचारला जाऊ शकतो. तर निदान पंचक जर तुम्ही व्यवस्थित केलं, 5ही पॉईंट जर व्यवस्थित स्टडी केले तर ते तुम्हाला LAQ SAQ ते तुम्हाला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने उपयोगीच ठरणार आहे. त्यामुळे रोगनिदान पेपर 1साठी माझे एक तुम्हाला टिप आहे की तुम्ही निदान पंचक व्यवस्थित स्टडी करा. नेक्स्ट तुम्हाला SAQ निदान अर्थकर व्याधी किंवा व्याधी संकर या टॉपिकवर विचारला जाऊ शकतो. सेपरेट त्याला दिलेला आहे वेटेज, तर त्यानुसार स्टडी करा. त्यानंतर आम. आता आम एक असा टॉपिक आहे, जसं मी तुम्हाला निदान पंचक सांगितलं त्याप्रकारे आमसुद्धा एक टॉपिक आहे ज्यावर SAQ आणि LAQ दोन्ही प्रकारचे प्रश्न प्रिवियस इयरला सुद्धा विचारले गेलेले आहेत. तर आममध्ये त्याची व्याख्या, त्याचे प्रकार, लक्षणं, त्यानंतर साम आणि निराम दोषांची लक्षणं ते व्यवस्थित पाठ करा. त्यानंतर उपशय अनुक्षयवर सुद्धा सेपरेट SAQ विचारला जातो. तर त्याचा जो चार्ट आहे 5 प्रकारांचा तो व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर व्याधी बल परीक्षेवर SAQ विचारतात. धातुपाक. आता धातुपाकमध्ये आयुर्वेदापेक्षा मॉडर्न अस्पेक्ट जास्त विचारला जाऊ शकतो. तर मॉडर्न अस्पेक्टमध्ये जे सेल्युलर ॲडॅप्टेशन, सेल्युलर डेथ, त्यानंतर नेक्रोसिस हे जे टॉपिक्स आहेत तर ते सर्व व्यवस्थित स्टडी करा. त्यावर फिक्स एक SAQ विचारला जातो, त्यामुळे ते तुमचे 5 मार्क तुमच्या हातचे आहेत. त्यानंतर साध्यता किंवा उपद्रववर एक SAQ विचारला जातो. आणि इन्फेक्शन अँड न्यूट्रिशनल डिसऑर्डर किंवा एंडोक्राईन डिसऑर्डर्स हे जे टॉपिक्स आहेत अष्टवनिंदित वगैरे, तर त्यावर एक डिझायर टू नोचा प्रश्न असू शकतो. तर त्या हिशोबाने त्याचा स्टडी करा. तर हे होते रोगनिदान पेपर 1मधील काही शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स, म्हणजे SAQ जे तुम्ही स्किप नाही केले पाहिजे स्टडी करताना, कारण हे सुद्धा तुम्हाला पेपरमध्ये मॅक्झिमम मार्कांचं वेटेज देऊन जातात. नेक्स्ट आपण मोस्ट एक्सपेक्टेड LAQ म्हणजे लॉंग आन्सर क्वेश्चन्स पाहणार आहोत. 10 मार्कांचे क्वेश्चन. त्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की रोग आणि रोगी परीक्षा ही खूप इम्पॉर्टंट आहे SAQ आणि LAQच्या दृष्टीने. तर त्यामध्ये तुम्हाला नाडी आणि मूत्र परीक्षण हे डिटेलमध्ये विचारलं जाऊ शकतं. तसंच 8 परीक्षा तुम्हाला माहिती पाहिजेत, सामान्य परीक्षण. त्यानंतर दोष विकृती या टॉपिकमध्ये हेतू, निदान, त्यानंतर अग्नीची दृष्टी, दोषदृष्टी हे पॉईंट्स येतात. तर ते एकदा व्यवस्थित स्टडी करा, त्यावर सुद्धा LAQ विचारतात. त्यानंतर परीक्षा. आता परीक्षामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की त्याची व्याख्या, परीक्षेचे प्रकार, त्याचं महत्त्व, तुम्हाला कोणतीही एक परीक्षा डिटेलमध्ये विचारू शकतात. त्यानंतर निदान पंचक. तर पेपर 1 म्हणजे निदान पंचक असंच तुम्ही अभ्यास करताना देखील लक्षात ठेवलं पाहिजे. रोगनिदान पेपर 1 म्हणजे निदान पंचक. तर असं जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं निदान पंचक यामध्ये तुमचे 20 ते 30 मार्क कव्हर होऊन जातील. तर त्यामध्ये स्थान संशय, पूर्वरूप किंवा रूपवर LAQ विचारतात. त्यानंतर आम आणि धातुपाक हे तर तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे.
आम जर तुम्हाला विचारला तर तो पूर्ण डिटेलमध्ये विचारला जातो. त्याची निरुक्ती, व्याख्या, पर्याय, प्रकार, लक्षण, त्याच्यानंतर इतर लक्षणं असा प्रश्न विचारतात. आणि जर आमवर नाही आला तर तुम्हाला धातुपाकचा मॉडर्न अस्पेक्टवर क्वेश्चन येऊ शकतो. तर त्यानुसार स्टडी करा. त्यानंतर स्त्रोतदृष्टी तर मी तुम्हाला सांगितलं की स्त्रोतसाची तुम्हाला दृष्टीची कारणे, लक्षणे सर्व यायला पाहिजे. कोणत्याही स्त्रोतसावर तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर व्याधिक्षमत्व. आता व्याधिक्षमत्व हा एक असा पॉईंट आहे जो प्रॉपर LAQ तयार होऊ शकतो आणि प्रिव्हियस इयरला विचारलेला देखील आहे. त्यामध्ये काय काय विचारतात तर व्याधिक्षमत्वाची व्याख्या, त्याचा श्लोक, त्याचा मराठीमध्ये अर्थ तुम्हाला यायला पाहिजे. त्यानंतर त्याचे व्याधिक्षमत्वाचा जो सुरुवातीचा चार्ट असतो क्लासिफिकेशनचा, तर इम्युनिटीचा, तर ते तुम्हाला यायला पाहिजे. व्याधिक्षमत्वासोबतच तुम्हाला इम्युनिटीचा मॉडर्न ॲस्पेक्टसुद्धा यायला पाहिजे. तर हे तुम्हाला इथे अपेक्षित असतं. त्यानंतर दोषगती व रोगमार्ग ह्याचा आपण SAQ देखील पाहिला होता. तर रोगनिदान पेपर 1मध्ये तुम्हाला मी आता टॉपिक सांगतो की जे तुम्हाला SAQ, LAQ असे दोन्हीमध्ये कवर होतील. तर सुरुवातीचा पहिला आणि मेन टॉपिक आहे तो म्हणजे निदान पंचक. निदान, संप्राप्ती, लक्षण, पूर्वरूप आणि उपशय, अनुपशय. तर हे तुम्ही पॉईंट्स व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे आम. तर तो तुम्हाला LAQ आणि SAQ दोन्हीमध्ये फायदेशीर आहे. नेक्स्ट तुम्हाला परीक्षा हा टॉपिक SAQ, LAQ दोन्हीमध्ये फायदेशीर आहे. तसंच स्त्रोतदृष्टी आता तुमचे श्लोक पाठ नसतील तर आता श्लोक करत बसू नका. जर तुम्हाला जसं शॉर्टमध्ये लक्षणं, कारणं लक्षात ठेवता येतील त्याप्रमाणे लक्षात ठेवा. त्यानंतर दोषगती आणि रोगमार्ग हा एक देखील टॉपिक SAQ आणि LAQ हा दोन्हीमध्ये उपयोगी पडेल. तर अशा प्रकारे स्टडी करा. स्टडी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जो टॉपिक स्टडी करतो आहे तो पेपरमध्ये तुम्हाला किती मार्क देऊन जाणार आहे त्या हिशोबाने तुम्ही स्टडी करा. त्यामुळे कारण कमी वेळ राहिलेला आहे, सर्व तुम्हाला कवर करायचं आहे. तर अशा विचाराने तुम्ही स्टडी करा. तर हे होते रोगनिदान पेपर 1 संबंधित एक्सपेक्टेड क्वेश्चन्स किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणू शकता. तर हे जर तुम्ही सर्व कवर केले आणि व्यवस्थित स्टडी केला तर नक्कीच तुम्हाला एक्झाममध्ये याचा फायदा होणार आहे. मी अपेक्षा करतो की व्हिडिओ तुम्ही नक्कीच संपूर्ण पाहिला असेल तरच तो तुम्हाला व्हिडिओ नीट समजेल. तुम्ही नुसतं जर स्किप करून क्वेश्चन्स पाहिले तर आणि अभ्यास करू म्हटलं तर तुम्हाला अडचणी येतील व नंतर तुम्हीच कमेंट करत राहाल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत एक्झामच्या पूर्वी हा व्हिडिओ आपला पोहोचेल व त्यांनासुद्धा हा उपयोगी पडेल. तसंच BMS सेकंड इयर संबंधित शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्स, अजून मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स इतर विषयांचे सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. ते जर तुम्ही पाहिले नसेल तर ते सुद्धा जाऊन एकदा पहा. असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.